नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे रुद्र प्रकाश कुलेकर। आज मी तुमच्या सर्वांच्या समोर एक नाट्यछटा सादर करणार आहे आणि त्या नाट्यछटेचं नाव आहे मी कोण होणार। पाहुणे घरी आले की टाइमपास चांगला होतो, पण त्यांच्या एका प्रश्नाने मला मात्र सॉलिड राग येतो आणि तो, काय रे रुद्र, तो मोठेपणी कोण होणार? खरे तर माझ्या मनात उत्तर तयार असते, मोठेपणी मोठा होणार। पण दुसरंच उत्तर सांगतो, पायलट होणार, पायलट। अशा वेळी साधी ड्रायव्हिंग येत नसेल त्यांचे पाय लटलट कापायला म्हणतात। ते म्हणतात, नको रे बाबा, ते विमान एकतर पडतात नाहीतर टेररिस्ट हायजॅक करतात। आपल्या देशात हजारो विमान ये जा करतात, पण या मंडळींना हायजॅक होण्याची आणि ॲक्सिडेंटचीच भीती। काही वेळा मी गंमत करतो, सरळ सांगतो, एसटीचा ड्रायव्हर नाही तर कंडक्टर होऊन तिकीट 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 असं म्हणणार। लगेच पाहुणे खुश होतात, म्हणतात कसे, बरं, आम्हाला तुझ्या ओळखीने गावी जायला बुकिंग मिळेल। म्हणजे मी मोठा होण्यात ते त्यांचाच फायदा बघत असतात। अरे म्हणजे असं की मी डॉक्टर बनणार म्हटलं की आपले आयत्या नातला पेशंट व्हायला तयार। मी इंजिनियर म्हटलं की म्हणणार कसे, काय रे रुद्र, आमचं घर बांधून देशील ना रे? काही पाहुणे खवचट असतात, ते माझ्यासारख्या लहान मुलांच्या सच्या महत्वाकांक्षेचा कचरा करतात। तू कसला जेवण होणार, त्याच्यापेक्षा गुरखाच हो। अशा वेळी हातात मशीन गन घेऊन थरथर 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 गोळ्या घालवाव्या वाटतात। पण मी मनाचे श्लोक आठवत, अचपड मन माझे नावरे आवरिता असे म्हणत मनाला समज घालतो। फार कमी नातलं आपण कोण होणार सांगितलं की कौतुक करतात। एकदा मी असंच एका लहानच्या मामासमोर मोठेपणी टीचर होण्यात सांगितलं। लगेच पाठीवर शाबासकी दिली, शाबास, शिक्षक होऊन देश सेवा कर, उद्याचा नवा भारत घडव। असं ऐकलं तरी बरं वाटतं। पुढच्या 8 दिवस तरी आपण आपल्या टीचरच्या शिकवण्याकडे इमानदारीत लक्ष देतो। अरे इतकंच काय, त्या बिल्डिंग मधल्या छोट्यांना ABCD सुद्धा शिकवतो। पण खरं सांगायचं तर आपण मोठेपणी नक्की कोण होणार हे नक्की ठरवताच येत नाही। अरे कारण अमुक झालो तर बरं वाटतं, पण काही दिवसांनी त्यातल्या अडचणी लक्षात येतात। कधी वाटतं क्रिकेटर व्हावं, पण भीती वाटते की टीमनच काढले तर, सारखं सारखं झिरोवर गेलो तर, आणि कधी वाटतं मंत्री व्हावं आणि देशाचे सारे प्रश्न सोडवावे, पण ते एकदम कठीण काम आहे। त्यापेक्षा मी एका टीव्हीवरची गेम शोत भाग घेतला आणि करोडो रुपये मिळवले तर, आता तरी मी करोडपती कसे व्हायचे तेच ठरवतो आहे। धन्यवाद।